फडणवीसांवर आरोप करायला सुरू केल्यानंतर आता भाजपच्या नेत्यांकडून जरांगे यांची खरडपट्टी काढली जाते। अनिल बोंडेंनी तर त्यांना कुत्र्याची उपमा दिलेली आहे आज, आणि नितेश राणेने देखील त्यांची जीभ जाग्यावर ठेवायची की नाही ते आम्ही बघू असं म्हटलेलं आहे। एकूणच आता भाजप जरांगे पाटलांवर तुटून पडल्याचं पाहायला मिळते देवेंद्र फडणवीसांच्या आरोपानंतर। नाही, आता ह्याच्यानंतर काय झालेलं आहे की निवडणुकीच्या तोंडावर वास्तविक अशी समाजामध्ये तेढ वाढवणं योग्य नाही, आणि प्रत्येकानं आपापल्या भाषेवर संयम ठेवला पाहिजे, मर्यादा ठेवली पाहिजे। ज्या पद्धतीने ही मंडळी बोलत आहेत ते खरोखर खेदजनक आहे। म्हणजे सगळ्यांनीच त्यांनी समाजामध्ये तेढ वाढवायची असेल तर संयम ठेवण्याची आवश्यकता आहे। आणखी एक प्रश्न म्हणजे तिसरी आघाडी आता पुन्हा एकदा जोर धरू राहिली। बच्चू कडू असतील, त्यांनी वक्तव्य केलं राजू शेट्टी यांना सोबत घेण्यासंदर्भात, प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासंदर्भात तिसरी आघाडी स्ट्रॉंग होताना पाहायला मी यापूर्वी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं होतं की यावेळेला बहुरंगी लढती होती। आता कोणी थांबायला तयार नाही। एकूण आता 8-10 पक्ष झालेले आहेत। तिसरी आघाडी होईल, चौथी आघाडी होईल। आता ह्या विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार उभे राहतील। पण ते महायुतीतले घटक पक्ष आहेत। बच्चू त्यांच्याशी देखील शरद पवार गटाने संपर्क साधल्याची चर्चा सुरू आहे। अपेक्षित प्रतिसाद अजून दिलेला नाही। आता तुम्ही त्यांना विचारला पाहिजे प्रश्न, मला काय विचारताय? माझं काय समजलेलं आहे, अजित पवार गट घड्याळ चिन्ह, माझा प्रचार सुरू झालेला आहे। माझ्याविरुद्ध कोण आणणार आहे मी याची चिंता करत नाही, हे आधीच सांगितलेलं आहे ना। हसन मुश्रीफ हे नेहमी कागल विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत लावतात, त्यासाठी संजय बाबांना मदत करतात असं एक चर्चा गेल्या निवडणुकीपासून आहे। 6 निवडणुकीमध्ये फक्त तिरंगी 2 वेळा झालेली आहे, 4 वेळा एकच लढत झालेली आहे। आता संजय बाबा यांनी माघार घेतल्यानंतर पुन्हा एकदा एकाच एक निवडणूक होईल असं वाटतं का नाही? हो, एकाच एक होऊ दे, तिरंगी होऊ दे, चौरंगी होऊ दे, मी आमदार होणार आणि राज्यात मंत्रिमंडळामध्ये आहे। आणि पाहणी करणार आहेत, कुठेतरी शांत झालेलं प्रकरण नाही, आता त्यांनी जाण्याची काही आवश्यकता नाही। मी पालकमंत्री म्हणून त्याला विनंती करेन, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तिथे जाऊन आलेले आहेत, पालकमंत्री म्हणून मी स्वतः जाऊन आलेले आहेत, काँग्रेस पक्ष जाऊन आलेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अनेक पक्ष जाऊन आलेले आहेत। त्यांना आता पूर्णपणे शांतता आहे। आता त्यांनी शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करू नये। नाही, आम्ही काही आरोप कुणावर केलेले नाही, आम्ही चर्चासुद्धा करत नाही। अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये पेनड्राईव्ह वॉर सध्या पाहायला मिळते। कसं बघता याकडे? नार्को टेस्ट एकमेकांची करण्यापर्यंत नाही, यापूर्वीच मी मुलाखत दिलेली होती। अनिल देशमुखांना हे काढायचं होतं तर यापूर्वी ते काढू शकले असते, इतके दिवस थांबण्याची काही आवश्यकता नव्हती। मला वाटते निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्याचं काम अनिल देशमुख करतायत। राज ठाकरे आता हे बघा, बच्चू कडूंचे 2 आमदार आहेत, एक ते स्वतः आहेत आणि दुसरे एक आहेत। त्याने काही दिवसापासून वेगळी भूमिका घेतलेली आहे, आणि तिसरी आघाडी ते करू शकतात। खरं तर सत्तेमध्ये सहभागी होण्याच्या ज्यावेळी चर्चा सुरू होत्या त्यावेळी अजित पवार वेश बदलून दिल्लीला गेले अशा पद्धतीची टीका किंवा तशा पद्धतीचा दावा केला जातोय। मात्र अजितदादा या सगळ्या दाव्याचा आता इन्कार करतायत। काय नेमकं त्यावेळी घडलं होतं किंवा काय? ते अजितदादांनी परवा घेतलं किंवा मी संन्यास घेईन असे काही वेषांतर मी केलेले नाही, असे त्यांनी परवाच त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे। संजय बाबा गाडगेंनी आपल्याला एका कार्यक्रमात पाठिंबा दिलेला, मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे। ते शिवसेना गटाचे एक नेते आहेत, आणि त्यांनी उघडपणानं पाठिंबा दाखवण्याचं धाडस दाखवावं। मला वाटतं यामुळंच माझ्या या विधानसभेच्या निवडणुकीत बळकटी प्राप्त होईल आणि मला हत्तीचं बळ मिळेल। कागलमधून आपणच आमदार होणार तर समर्जित म्हणतात मीच आमदार होणार, काय नाही, ते जनता ठरणार ना। भाजप 25 वर्षाच्या प्रत्येकाला पुढे उमेदवारीचा अर्ज भरण्याचा अधिकार आहे।